आज आपण बनवणार आहे सुक्या वाकट्यांचा रस्सा। बघा एवढ्या वाकट्या घेतल्यात मी। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते बघून घेऊ। इथं मी 3 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत पातळ पातळ, आणि इथे एक मोठा टोमॅटो मी किसून घेतलेला आहे। हा लसूण आहे 10-12 पाकळ्या जास्त आहे तो ठेचून घेतलेला आहे। आणि इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, ते 2 बटाटे पण त्याच्यात टाकणार आहे। आणि ते मसाले मी चवीनुसार मीठ घेतले, हा 1.5 चम्मच काश्मीरी लाल मसाला आहे, हा पाऊण चम्मच हल्दी, हा आगरी कोली मसाला आहे 1 चम्मच, 1.25 चम्मच सव्वा चम्मच धना जिरा पावडर आहे। आणि आता इथे आपण तेल गरम करायला ठेवले, आपलं तेल पण मस्त गरम झालेलं आहे। आता याच्यात मी कांदा टाकते। कांदा टाकून आता गॅस फास्ट करते आणि याच्यामध्ये थोडासा मीठ टाकते। आता मी कांद्यावरती लगेच मीठ टाकला तर आपला कांदा पटकन शिजतो, त्याच्यासाठी मी मीठ टाकून घेते आणि याला मस्त मिक्स करून घेते पूर्ण। आता याला मी मिक्स करून घेतले आणि याला आता मी थोडा वेळ शिजवते। तर बघा आपला कांदा अर्धा शिजले, अजून आपल्याला थोडा कांदा शिजवून घ्यायचा आहे। बघा जरा गोल्डन पडत चाललेला आहे कांदा, म्हणजे आपला कांदा शिजत चालले। अजून आपल्याला थोडा कांदा शिजवायचा आहे। कांदा शिजला का आपण लगेच याच्यामध्ये लसूण टाकू। तर बघा आपला कांदा शिजले अर्धा जास्त। आता मी याच्यामध्ये लसूण टाकते, ठेचलेला लसूण आहे तो लसूण टाकते आणि लसूण टाकून आता मी अर्धा मिनिट शिजवून घेते। गॅस थोडी मी आता मीडियम करते लसूण शिजायसाठी। तर बघा आता आपला लसूण शिजले। आता याच्यात मी लगेच जे सर्व मसाले काढलेले आहेत ते सर्व मी मसाले टाकून घेते। आता मसाले मस्त मिक्स करते आणि शिजवते थोडा। आता मसाला करपायला नको म्हणून मी याच्यामध्ये लगेच हा टोमॅटो टाकते। आता टोमॅटो टाकले तर मी 1 मिनिट याला शिजवून घेते। आता याला 1 मिनिट शिजवून देते। तर बघा आपला मस्त मसाला शिजलेला आहे। आता याच्यात मी वाकटे आणि बटाटा टाकून घेते। मस्त धुवून घेतलेत मी 2-3 पाण्यात, आणि याच्यात मी 3 छोटी छोटी बटाटे घेतली। मगाशी तुम्हाला 2 दाखवले होते, पण मी 3 बटाटे घेतलेत छोटी छोटी, कारण की सुकी मच्छी बोलली का त्याच्यामध्ये बटाटा खूप भारी लागतं। आणि याच्यात मी अंडा पण टाकणार, रश्यातच टाकणार। तर आता याला मी मस्त मिक्स करून घेते। मिक्स करते आणि जरा 2 मिनिटं स्लो गॅसवरती मी असंच झाकण देऊन शिजवणार आहे। मी 2 मिनिटं मस्त झाकण देऊन शिजवले एकदम स्लो गॅसवरती। आता याला मिक्स करते आणि याच्यामध्ये आम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा मी पाणी टाकून। तर आता जेवढा पाणी पाहिजे तेवढा टाकलेला आहे। आता मी फास्ट गॅसवरती मस्त शिजवून घेणार आहे। याच्यात मी आता अंडी पण टाकते आणि थोडासा मी घेवडा पण टाकणार आहे। आता मी अंडी टाकलेत। आता थोड्या वेळात 1-2 उकाले आल्यानंतर मी याच्यात घेवडा टाक। बघा मस्त आपल्या रश्श्याला उकळी आलेली आहे, 5 मिनिटं जास्त झाले, खूप उकाला येऊन दिले। आता याच्यामध्ये मी हा एवढा घेवडा टाकते, कमीच घेतले
म्हणजे घेवडा कसं असं लेडीजला जास्त काही पण आवडतात भाज्या, तर त्याच्यासाठी दोघींच्या पुरता थोडासा घेवडा टाकलेला आहे. मस्त लागतं. याच्यामध्ये फ्लावर पण मस्त लागतं, शेकटाच्या शेंगा पण मस्त लागतात, पण जास्त गर्दी नको म्हणून मी फक्त घेवडा टाकले थोडंसा. तर चला, अजून आपल्याला खूप वेळ लागणार आहे शिजायला. सुकी मच्छी बोलली का खूप टाईम लागतं शिजायला, तर आतून आपण जरा 5-7 मिनटं शिजवून देऊ, नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, आपला रस्सा मस्त झालेला आहे, शिजले आपला रस्सा. आणि याच्यातून एक माणसाचा रस्सा कमी झालेला आहे म्हणून रस्सा जास्त कमी दिसते, नाहीतर तुम्हाला वाटेल जास्त आटले. तर बघा, मस्त रस्सा जाडजाड पण झालेला आहे. आता आपला वाकट्यांचा रस्सा तयार आहे. मी याच्यात मस्त कोथिंबीर पण टाकते. तर चला, तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आपली वाकटीची रेसिपी तयार आहे.